istream.h hatch include conio.h या दोन हेडर फाईली लागतील. त्या void divide into return type into data type हे कशासाठी फंक्शन प्रोटोटाइप मॅच करण्यासाठी. त्यानंतर आपला मेन फंक्शन void return type ओपनिंग पॅरेंथेसिस क्लोजिंग पॅरेंथेसिस. आपण आता फंक्शन कॉल फंक्शन लिहिण्याच्या अगोदर ज्याच्यामधल्या व्हॅल्यू इंट टाईपच्या असणार, इंट डेटा टाईपच्या असतील. गेट ch कन्सोल स्टेबल राहण्यासाठी आपण आता फंक्शन घेतो void divide इंटिजर a पॅरामीटर इंटिजर b पॅरामीटर आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली ओपनिंग क्लोजिंग पॅरेंथेसिस void divide फंक्शन मध्ये. त्याच्यात मेसेज प्रिंट डायरेक्टली a डिवायडेड बाय b आणि आन्सर येईल 5.